साक्री तालुक्यात भीषण अपघातात 2 ठार 15 जखमी। लग्नाचा आनंद सुरू असतानाच वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात झाला असून यात 3 वर्षांच्या चिमुरडीसह एक महिलेचा मृत्यू झाला आहे। तामसवाडी फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला। लग्नाचा सोहळा आटोपून आनंदाने घरी परतणाऱ्या वऱ्हाडावर वाटेतच काळाने झडप घातली आहे। साक्री तालुक्यातील तामसवाडी येथून धुळ्यातील शेरडाणे गावाकडे जाणाऱ्या क्रुझर गाडीला राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला। MH18W6226 क्रमांकाची क्रुझर तामसवाडी फाट्याजवळ आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्यावरच उलटली। या भीषण अपघातात काव्या स्वप्नील पाटील वय 3 वर्ष आणि भटाबाई साहेबराव पाटील वय 40 या 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। अपघाताची माहिती मिळताच साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक तरुणांनीही मदतीसाठी मोठे प्रयत्न केले। या अपघातात 15 जण जखमी झाले असून त्यात महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे। जखमींना तातडीने खासगी वाहनांनी साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथे डॉक्टर गिरी, डॉक्टर श्रीकांत पाटील आणि डॉक्टर कुणाल भदाणे व कर्मचारी यांनी प्राथमिक उपचार केले। मात्र अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळ्यातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे।